कडाक्याचा उन्हाळा पडला आहे आणि मुलांना काहीतरी थंड प्यायचं असतं किंवा खायचं असतं। तर या थंड पदार्थातलाच मुलांचा एक आवडीचा पदार्थ म्हणजे कुल्फी। तर आज मी तुमच्यासोबत कुल्फीचं प्रीमिक्स कसं बनवायचं 4 प्रकार त्याचे शेअर करणार आहे। फक्त 3 साहित्यातून हे प्रीमिक्स तयार होतं आणि इतकी डिलिशियस कुल्फी तयार होते आणि हे प्रीमिक्स तुम्ही महिनाभर स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता। त्यामुळे जर तुम्हाला कुल्फीमध्ये वेगवेगळं व्हेरिएशन करायचं असेल तर ही रेसिपी फॉलो करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी क्लासिक मलाई कुल्फीसाठी आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी साखर, मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअर या 3 महत्त्वाच्या गोष्टी सगळ्या आईस्क्रीम मध्ये आपण वापरणार आहोत। तर इथे मी घेतलेली आहे 140 ग्रॅम एवढी साखर आणि त्यामध्येच आपल्याला इसेन्स ॲड करून घ्यायचा आहे। साधारणतः 1/4 TSP, त्यानंतर मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअर आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे। तर मिल्क पावडर 60 ग्रॅम आणि कॉर्नफ्लोअर साधारणतः 1 टेबलस्पून आपल्याला या रेसिपीमध्ये ॲड करायचा आहे। अर्धा लिटर दुधासाठी एवढी रेसिपी पुरेशी होते। जर तुम्हाला हाफ करायची असेल तर पूर्ण रेसिपी तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट अर्ध्या क्वांटिटीमध्ये घेऊ शकता। आता थोडीशी वेलची टाकून मी छान याला मिक्सरमध्ये बारीक वाटलेलं आहे आणि इथं आपलं एकदम सोप्या पद्धतीने व्हॅनिला क्लासिक कुल्फीचं प्रीमिक्स रेडी झालेलं आहे। अगदी 2च मिनिटात व्हॅनिला प्रीमिक्स रेडी आहे। आता बनवूयात मँगो मस्तानी कुल्फी प्रीमिक्स। तर त्यासाठी 140 ग्रॅम आपल्याला साखर घ्यायची आहे। मँगोचा आपल्याला यामध्ये इसेन्स ॲड करायचा आहे। नेहमी लक्षात ठेवायचं साखरेवरच लिक्विड इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचे आहेत। येलो कलर मी यामध्ये ॲड केलेला आहे। मिल्क पावडर 60 ग्रॅम, कॉर्नफ्लोअर 1 टेबलस्पून आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे। थोडेसे काजू बदाम मी चवीसाठी ॲड करते आहे कारण आपण मँगो मस्तानी बनवत आहोत आणि त्यामध्ये ड्रायफ्रुट्स असतात आणि थोडेसे नंतर आपण ॲड करणार आहोत। मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं आहे। इथे येलो आणि थोडासा ऑरेंज कलर सुद्धा मी ॲड केला होता मँगोचा कलर येण्यासाठी। त्यानंतर इथे जे ड्रायफ्रूट उरलेले आहेत त्याला थोडंसं क्रश करून यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि आपलं मँगो मस्तानीचं प्रीमिक्स इथे रेडी झालेलं आहे। आता नेक्स्ट आपण बनवणार आहोत चॉकलेट कुल्फी प्रीमिक्स आणि इन्ग्रेडियंट्स सेम राहणार आहेत। इथे तुमच्या लक्षात आलं असेल की साखर, मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण सगळीकडे सारखं राहणार आहे। तर इथे सुद्धा मी 140 ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला चॉकलेट इसेन्स ॲड करायचा आहे। तुम्ही व्हॅनिला इसेन्स सुद्धा ॲड करू शकता। 60 ग्रॅम एवढी मिल्क पावडर घ्यायची आहे। 1 टेबलस्पून इथे मी कोको पावडर घेतलेली आहे। कुठलीही तुमच्याकडे जी अवेलेबल असेल लाईट कोको पावडर, डार्क कोको पावडर ती घ्यायची आहे आणि थोडासा कॉर्नफ्लोअर टाकून मिक्सरमध्ये ब्लेंड करायचं आहे। हे झालं प्रीमिक्स आपलं रेडी चॉकलेटचं एकदम सोप्या पद्धतीने। तर आता कूल रोज कुल्फीची आपण रेसिपी बघणार आहोत। रेसिपी पुन्हा एकदा सेम आहे। साखर ॲड करायची आहे, त्यामध्ये पिंक कलर आपल्याला ॲड करायचा आहे आणि तो साखरेनंतरच ॲड करायचा आहे। त्यावर आपल्याला मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअर ज्या पद्धतीने मी इन्ग्रेडियंट ॲड करते आहे तशाच पद्धतीने तुम्ही ॲड करा आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। वाटल्यानंतर थोडासा सब्जा बी घ्यायचा आहे कारण उन्हाळ्यामध्ये सब्जा खाणं खूप चांगलं असतं। तर सब्जा बी आपल्याला सगळ्यात शेवटी ॲड करायचा आहे, मिक्सरमध्ये वाटताना नाही आणि मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला तयार झालेला आहे कूल रोज फ्लेवर। तर खूप छान व्हेरिएशन तुम्ही इसेन्स आणि कलर टाकून यामध्ये करू शकता। रेसिपी अगदी सेम राहील सगळ्यासाठी, फक्त तुम्हाला जे व्हेरिएशन करायचे त्याचा कलर, इसेन्स किंवा एक्स्ट्रा काही गोष्टी तुम्ही तयार करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता व्हॅनिला, चॉकलेट कुल्फी, रोज कुल्फी आणि मँगो मस्तानी कुल्फीचे प्रीमिक्सेस आपले रेडी झालेले आहेत आणि याला बनवण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे। ती पुढे जाऊन आता मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर बघितलं किती सोपं आहे प्रीमिक्स बनवणं आणि यापासून आईस्क्रीम बनवणं तर त्याहून सोपं आहे। आता ही जी फुल रेसिपी मी तुम्हाला दिलेली आहे ती अर्धा लिटर दुधासाठी दिलेली आहे। अर्धा लिटर दूध प्रत्येक रेसिपीसाठी तुम्हाला वापरायचं आहे। जे प्रीमिक्स आपण तयार केलेलं आहे ते फक्त या दुधामध्ये मिक्स करायचं आहे। लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि फक्त एक बॉईल आला की गॅस बंद करायचा आहे। आता इथपर्यंत तुम्ही आलाच आहात तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका कारण उन्हाळ्याच्या मुलांसाठी छान रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि सोबतच जर तुम्ही फेसबुक, इन्स्टाला मला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका। तर इथे तुम्ही बघाल तर थोडासा बॉईल आल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट व्हायला लागतं कारण यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर ॲड केलेला आहे आणि याच स्टेजला आपल्याला गॅसला बंद करायचा आहे। अगदी हलका बॉईल आपल्याला द्यायचा आहे। बॉईल आला, मिश्रण घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करायचा आहे आणि तुमच्याकडे जे मोल्ड आहे त्या मोल्डमध्ये तुम्ही टाकू शकता। जरुरी नाहीये की तुम्ही आईस्क्रीमचा, कुल्फीचाच मोल्ड इथे वापरावा। तुम्ही लहान मुलांचे जे छोटे ग्लासेस असतात त्यामध्ये सुद्धा हे पोर करू शकता। आता माझ्याकडे सुद्धा खूप मोल्ड नाही आहेत परंतु मुलांचे ग्लासेस असतात छोटे किंवा वाट्या असतात, तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे संपूर्ण पोर करू शकता आणि याच्या वेगवेगळ्या आकारामध्ये कुल्फीज बनवू शकता।
तर आता मस्त सगळ्या मोल्डमध्ये टाकून रात्रभर सेट करायचं आहे आणि थोडंसं मोल्ड सकाळी तुम्ही जेव्हा काढणार आहात, डिमोल्ड करणार आहात, नळाखाली थोडा एक साधारणतः 10 सेकंद धरा. इझिली आपली कुल्फी बाहेर येते. आता यातली एक कुल्फी माझी गायब झालेली आहे, कारण मला माहीत नसताना माझ्या मुलांनी ती खाऊन टाकली आणि त्यामुळे ती मला दाखवायला राहिली नाही. तर ज्या 3 कुल्फी अवेलेबल आहेत त्या मी तुम्हाला दाखवत आहे. तर अशा प्रकारे एकदम कमी साहित्यामध्ये तुम्ही कुल्फी तयार करू शकता. इथे जे दूध मी वापरलेलं आहे, तुम्ही गाईचं, म्हशीचं कुठलंही दूध वापरू शकता, काहीच हरकत नाहीये. आणि खूप डिलिशियस या कुल्फी तयार होतात, खूप टेस्टी होतात. बाहेरचं मुलांना देण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने या कुल्फी तयार करू शकता आणि एन्जॉय करू शकता. तर चला भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मुलांची आवडीची एखादी रेसिपी घेऊन. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.